नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन स्टडी यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील तिसरा धडा हडप्पा संस्कृती या पाठाचे स्वाध्याय सोडवणार आहोत. पण त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग वेळ न दवडता आपण स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. पहिला, हडप्पा संस्कृतीचा शोध रिकामी जागा या नदीकाठी लागला. अ. गंगा, ब. यमुना, क. सिंधू, ड. गोदावरी. उत्तर क. सिंधू. 2. हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह रिकामी जागा या ठिकाणी सापडले. अ. धोलावीरा, ब. लोथल, क. कालिबंगन, मोहेंजोदडो. उत्तर ड. मोहेंजोदडो. 3. हडप्पा संस्कृतीतील रिकामी जागा या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. अ. लोथल, ब. राखीगढी, क. बनावली, ड. धोलावीरा. उत्तर अ. लोथल. प्रश्न 1 ब. चूक की बरोबर ते लिहा. 1. दूरवरच्या प्रदेशांशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होते. उत्तर बरोबर. 2. हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते. उत्तर चूक. 3. हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे व्यापार मंदावणे हे एक कारण होते. उत्तर बरोबर. प्रश्न 2 अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. 1. सुसूत्र व नियोजित नगररचना. 2. पक्क्या विटांची आणि प्रशस्त घरे. 3. उत्कृष्ट कलाकुसर व मुद्रा. 4. काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते. 5. सांडपाण्याची उत्तम व्यवस्था. 6. प्रगत व्यापार आणि अर्थव्यवस्था. प्रश्न 2 ब. शब्दकोड्यातून उत्खननातील नगरांची नावे पूर्ण करा. पहिला लोथल, दुसरा धोलावीरा, तिसरा कालिबंगन, चौथा हडप्पा, पाचवा मोहेंजोदडो. प्रश्न 3 टिपा लिहा. 1. मोहेंजोदडो येथील महास्नानगृह. उत्तर मोहेंजोदडो येथील उत्खननात एक प्रशस्त आणि भव्य स्नानगृह सापडले आहे. या स्नानगृहाची लांबी सुमारे 12 मीटर, रुंदी 7 मीटर आणि खोली 2.5 मीटर होती. पाणी झिरपू नये म्हणून आतून पक्क्या विटांनी बांधकाम केले होते आणि त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय होती. याचा वापर सार्वजनिक सणांच्या किंवा धार्मिक विधींच्या वेळी केला जात असावा. 2. हडप्पाकालीन वस्त्र व दागिने. उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक सुती वस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असत. त्यांना लोकर आणि रेशीम यांसारख्या कापडांचीही माहिती होती. स्त्री आणि पुरुष दोघेही विविध प्रकारचे दागिने वापरत. यात प्रामुख्याने बहुपदरी हार, अंगठ्या, बाजूबंद आणि कमरपट्टा याचा समावेश होता. हे दागिने सोने, तांबे आणि विविध मौल्यवान खड्यांपासून बनवलेले असत. स्त्रिया मनगटापर्यंत बांगड्या घालत असत. 3. हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. उत्तर हडप्पाकालीन लोक अत्यंत कलाप्रेमी होते. त्यांनी मातीची विविध प्रकारची सुंदर खेळणी बनवली होती. उत्खननात बैलगाड्या, शिट्ट्या, खुळखुळे आणि प्राण्यांच्या आकाराची खेळणी सापडली होती. याशिवाय नृत्य, संगीत आणि सोंगट्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळासारखा खेळ ही त्यांच्या मनोरंजनाची प्रमुख साधने होती. प्रश्न 4 पाठातील नकाशाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारतातील राजस्थान या राज्यातील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. उत्तर कालिबंगन हे राजस्थानमधील एक अत्यंत महत्त्वाचे हडप्पाकालीन स्थळ आहे. 2. भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. उत्तर हडप्पा किंवा मोहेंजोदडो ही दोन्ही प्रमुख शहरे सध्या भारताबाहेर म्हणजे पाकिस्तान देशात आहेत. 3. मांडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे. उत्तर चिनाब नदीच्या तीरावर. मांडा हे जम्मू काश्मीरमधील स्थळ आहे.
4. दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर महाराष्ट्र. हे आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. प्रश्न 5. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. हडप्पा संस्कृतीतील सुसूत्र नगर रचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. उत्तर. हडप्पा संस्कृतीची नगर रचना ही आजच्या आधुनिक शहरांसाठी खालीलप्रमाणे आदर्श ठरू शकते. सार्वजनिक स्वच्छता. हडप्पात रस्ते आणि गटारे पक्क्या विटांनी बांधलेली आणि झाकलेली होती. आजच्या काळात साथीचे आजार टाळण्यासाठी बंद गटारांची आणि सांडपाणी व्यवस्थापनाची शहरांना गरज आहे. रस्त्यांचे नियोजन. त्यांचे रस्ते एकमेकांना काटकोनात छेदणारे आणि प्रशस्त होते. त्यामुळे रहदारीची म्हणजेच ट्रॅफिकची समस्या निर्माण होत नसे. आजच्या स्मार्ट सिटी नियोजनात हे अतिशय उपयुक्त आहे. घरांची रचना. घरे रस्त्यांवर अतिक्रमण करत नसत. तसेच ती पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी उंच जोत्यावर म्हणजे प्लिंथवर बांधलेली असत. थोडक्यात त्यांचे स्वच्छता, पर्यावरण आणि शिस्तबद्ध राहणीमानाचे नियोजन हे आजच्या कोणत्याही आधुनिक शहराला दिशादर्शक ठरू शकते. 2. हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला का लागली? उत्तर. कोणत्याही महान संस्कृतीचा ऱ्हास एका रात्रीत होत नाही. त्याला अनेक कारणे असतात. निसर्गाचा कोप. सिंधू नदीला येणारे वारंवार महापूर, हवामानातील अचानक झालेले बदल आणि पर्जन्यमान कमी झाल्यामुळे नद्या कोरड्या पडल्या. भूकंप. काही इतिहासकारांच्या मते मोठ्या भूकंपामुळे नद्यांनी आपली पात्रे बदलली, ज्यामुळे शेती व जनजीवन उद्ध्वस्त झाले. व्यापार मंदावणे. परकीय आक्रमणामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या अंतर्गत व परदेशांशी चालणारा व्यापार हळूहळू मंदावला आणि अर्थव्यवस्थेला मोठी झळ बसली. या सर्व कारणांमुळे लोकांचे उत्पन्न कमी झाले आणि लोक जगण्यासाठी ती शहरे सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले, ज्यामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे उतरणीला लागली. If you like this video, please like, comment and share. And for more videos like this, please subscribe our channel. Thank you for watching.